घरचा रसोई कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत संडे स्पेशल पनीर बिर्याणी। आज थोडा लेटच होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला मंडेला बघायला मिळेल। त्यासाठी मी इथे बासमती तांदूळ छान असे वॉश करून घेतले आणि वॉश करून भिजत घातले आहे। तोपर्यंत 5 मिनिटं भिजत असेपर्यंत आपण इथे लांब लांब कांदा चिरून त्याला छान असा ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊ। एका साईडला इथे गरम पाण्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे असं पाणी उकळत ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे धुवून 5 मिनिटं भिजत घातलेले तांदूळ आपण याच्यात ॲड करायचे। कुकरला नाही लावायचे कारण आपल्याला बिर्याणी बनवायची आहे। तर आपल्याला याला पूर्णपणे शिजवायचं नाही आहे। अशा प्रकारे याला एक 80 ते 90% शिजवायचं आहे। एक दाणा याचा कच्चा ठेवायचा आहे। त्यानंतर आपण इथे काही सीझनल भाज्या घेऊन घेतलेल्या आहेत। त्यात आहे कॅरेट, कॅप्सिकम्स, मटार, नंतर ऑनियन ऑप्शनल आहे। ऑनियन मी तळून घेतलेला आहे आणि पनीरचे क्यूब आणि त्याच्यानंतर सुके मसाले जसं की चटणी आणि याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे ते दही। दहीने याला आपण ह्या भाज्यांना सुके मसाले घालून मॅरिनेट करून ठेवायचं आहे। भाज्या काही कमी जास्त केल्या तरी चालू शकतं। याच्यात तुम्ही फ्लावरही टाकू शकता। छान आता हे असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटानंतर याला आपण वापरूया। तोपर्यंत इथे मी माझा कांदा फ्राय करत आहे। तर अशा प्रकारे याला असं ब्राऊन तळून घ्यायचा आहे। तर हे बघू शकता असा याला बरिस्ता असं म्हणतात। त्याच तेलामध्ये आता मॅरिनेट करून ठेवलेली ज्या भाज्या आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्या आपण त्याच तेलामध्ये आपण ॲड करायच्या आहे आणि त्या पण जसं मी बोलली की 80 ते 90% त्यांना शिजवायचं आहे। एक दाणा कच्चा ठेवायचा आहे। थोडंसं पाणी घातलं आहे मी त्याच भांड्यातनं आणि याला आता एक छान असं शिजवून घेऊया। पनीर मी वेगळे तळले नाही आहे, तेच भाजीमध्ये व्यवस्थित शिजून जातात आणि चुईसुद्धा लागत नाही। आता हे बघा भाजी छान अशी बऱ्यापैकी अर्धवट शिजत आलेली आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करते। पाणी याच्यातलं सुकलं आहे, तेलही साईडने कडेने सुटत आहे, म्हणजे आपला मसाला रेडी आहे। आता काय शेवटी कुकरमध्ये लेअरिंग करायची आहे। खाली थोडी भाजी घालायची आहे आणि त्याच्यानंतर लेअर बाय लेअर आपल्याला आता एक लेअर भाजीची, एक लेअर तांदळाच्या भाताची, एक लेअर परत भाजीची, एक लेअर परत भाताची, असं व्यवस्थित भात आणि भाजी संपेपर्यंत आपल्याला याची लेअरिंग करायची आहे। आता अशा बघा ही ग्रेव्ही आता पसरलेली आहे। आता याच्यामध्ये आपण हा राईस जो आपण वाफवून ठेवलेला आहे, यातले खडे मसाले तुम्ही काढू शकता, पण आम्हाला आवडतात म्हणून आम्ही काही काढले नाही आहे। आता हे बघा एक लेअर भाजीची, एक लेअर राईस। आता परत वरतून थोडी भाजी म्हणजेच ग्रेव्ही मसाला। आता हा मसाला छान स्प्रेड करायचा आहे, छान इक्वल असा, आणि त्याच्यानंतर परत त्याच्यावर आपल्याला एक लेअर राईसची घालायची आहे आणि त्याच्यावर तळून घेतलेला कांदा मीन्स बरिस्ता आपण त्याला असं म्हणतो, तो सुद्धा याच्यामध्ये आपल्याला लेअरिंग करायची आहे। अशी लेअर बाय लेअर आपल्याला ही शेवटपर्यंत करत राहायचं आहे। अशा सुंदर आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। खूप छान छान इझी, ज्या रेसिपीला खूप वेळ लागतो त्याच रेसिपी टेस्टी आणि झटपट अशा कशा बनवू शकतील ह्या आपल्या व्हिडिओवर दाखवल्या जातात। आता हे बघा छान अशी मोकळी झालेली आहे। याला मी एक 20 मिनिटं दम दिला होता। खाली तवा ठेवला होता आणि तव्यावर मी कुकर ठेवला होता। आता हे बघा किती छान असा मोकळा झालेला आहे आपली बिर्याणी। नक्की करून बघा